नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती मी प्रांजली आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचे जे आपले लेक्चर आहे ते आहे मार्च महिन्यातील डेली क्विजचे 11वे लेक्चर आणि आपण बघणार आहोत 29 ते 31 मार्च दरम्यानचे महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर फॉर्मॅटमध्ये। लेक्चरची पीडीएफ तुम्ही विजन स्टडीच्या डाउनलोड सेक्शनमधून डाउनलोड करू शकता किंवा विजन गव्हर्नमेंट जॉब या आमच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा लेक्चरची पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येईल। आता तुम्हा सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की आपल्या विजन स्टडीवरती MPSCच्या 3ऱ्या बॅचकरिता ॲडमिशन सुरू झालेले आहेत। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर विजन स्टडीचा ॲप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर ॲडमिशन घ्या। एका युजरसाठी तुम्हाला 3000 रुपये एवढी ॲडमिशन फी असेल, 2 युजर्ससाठी 4000 रुपये आणि 4 युजर्ससाठी तुम्हाला 6000 रुपये एवढी ॲडमिशन फी असेल। म्हणून लवकरात लवकर ॲडमिशन घ्या जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही इन्फॉर्मेशन शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच फायदा होईल। आता पटकन आपल्या लेक्चरकडे वळूयात, कुठलाही टाइमपास न करता पहिला क्वेश्चन बघूयात। अलीकडेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HALने 4 देशांमध्ये लॉजिस्टिक बेसेस स्थापन करण्यासाठी त्या संदर्भात योजना तयार करत असल्याची माहिती दिली। पुढे काही देशांची नावं दिली आहेत, त्यापैकी ते 4 देश ओळखा। मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, फिलिपिन्स। तर आपल्याला विचारलेलं काय आहे तर HALने ज्या 4 देशांमध्ये लॉजिस्टिक बेसेस स्थापन करण्यासाठी प्लॅनिंग करत असल्याचं सांगितलं, तर ते 4 देश कोणते आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे। तर ते 4 देश आहेत मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि श्रीलंका। अगदी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून ठेवा तुम्ही, म्हणजेच ABCD ऑप्शन नंबर 1 हे आपला आन्सर आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ज्याला आपण शॉर्टमध्ये HAL म्हणतो, तर ही एक सरकारी कंपनी आहे जी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर काम करते आणि याचं हेडक्वार्टर आहे बँगलोरला। ओके, या कंपनीकडे कुठलं काम आहे तर एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर तसंच त्यांचं स्पेअर पार्ट्स बनवण्याचं काम या कंपनीकडे आहे। आणि या कंपनीचं असं प्लॅनिंग आहे की या 4 देशांमध्ये आपल्या भारतामध्ये तयार झालेले जे काही एअरक्राफ्ट आहे, जसं की तेजस एअरक्राफ्ट झालं आणि इतर जे काही फायटर विमान आहे, तर ते या देशांमध्ये विकण्यासंबंधीचं प्लॅनिंग आपलं HAL करत आहे। आता आपण हे विकण्याचं प्लॅनिंग का बरं करत आहोत तर अगदी सिंपल गोष्ट आहे, आपल्याला निर्यात वाढवायची आहे, आपल्याला एक्सपोर्ट वाढवायचं आहे। आता आपल्याला या 4 देशांमध्येच का बरं आपले लॉजिस्टिक बेसेस स्थापन करायचे आहे, कारण या 4 देशांमध्ये ना रशियन फायटर विमानं तसंच हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येतो असं कुणी सांगितलं, HALच्या चेअरमननी असं सांगितलं। आणि त्यांनी असं पण सांगितलं की हे जे रशियन फायटर विमान आहे तसंच हेलिकॉप्टर आहे यांची सर्व्हिस खूप पुअर आहे, म्हणून या 4 देशांमध्ये आपल्या भारतातील जे काही चांगल्या क्वालिटीचे विमान आहेत, जे काही फायटर विमान आहेत, हेलिकॉप्टर आहेत, तर हे विकण्यासंबंधीचं प्लॅनिंग आपलं HAL करत आहे। आता तुमच्यासाठी एक सिंपल क्वेश्चन आहे की HALचे चेअरमन कोण आहेत। ओके, तर HALचे चेअरमन कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि या 4 देशांमध्येच आपण का प्लॅनिंग करत आहोत लॉजिस्टिक बेस स्थापन करण्याचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, याचं रिझनसुद्धा मी तुम्हाला सांगितलं। आता अगदी सिंपल गोष्ट आहे ना, आपल्याला जर आपला प्रोडक्ट विकायचा झाला तर सगळ्यात पहिले त्या प्रोडक्टचं प्रमोशन करणं तर भागच आहे। म्हणजे जेव्हा कुठं आपण सांगू इतरांना की आपला प्रोडक्ट किती चांगला आहे किंवा किती चांगल्या क्वालिटीचा आपण आपला प्रोडक्ट देतो आहोत, तेव्हाच कुठं आपला जो प्रोडक्ट आहे तो विकला जाईल, आणि त्याचंच प्लॅनिंग सध्या HAL करत आहे। ओके, तर हे काही महत्त्वाचे मुद्दे होते, जसं की HAL ज्या 4 देशांमध्ये लॉजिस्टिक बेस स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे, प्लॅनिंग करत आहे, त्यांची नावं आपण बघितली, ते नावं तुम्ही नोट डाऊन करून घ्या। तसंच HALबद्दलची इन्फॉर्मेशन आपण बघितली, जी बेसिक इन्फॉर्मेशन होती जी आपल्याला माहितीच पाहिजे तीसुद्धा आपण बघितली, ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता। आता पुढील क्वेश्चन बघूयात आपण, आणि हा क्वेश्चन एका अवॉर्डच्या संबंधित आहे। अलीकडेच हॉकी इंडियाचा प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2019 डॅश यांनी जिंकला, त्याचा आन्सर आहे मिस्टर हरबिंदर सिंग। क्वेश्चन अगदी सिंपल होता, फक्त विनरचं नाव आपल्याला माहिती पाहिजे, तर ऑप्शन नंबर 1 हे याचा आन्सर आहे। आता तुम्हाला आणखी 2 अवॉर्ड लक्षात ठेवायचे आहे, म्हणजे तुम्ही हे अवॉर्ड नोट डाऊनच करून ठेवा, म्हणजेच तुमच्या डोळ्याखालून जर ते वारंवार गेले तर तुमच्या लक्षात राहतील। आपण पहिले बघितलं मेजर ध्यानचंद लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2019 जो मिळाला आहे हरबिंदर सिंग यांना। त्यानंतर जे 2 अवॉर्ड मी तुम्हाला सांगते ते म्हणजे हॉकी इंडिया ध्रुव बत्रा प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड फॉर 2019 मेल कॅटेगरीसाठी जो मिळालेला आहे मनदीप सिंग यांना, आणि त्यानंतर हॉकी इंडियाचा ध्रुव बत्रा प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड 2019 फॉर फिमेल कॅटेगरी जो मिळालेला आहे राणी रामपाल यांना। आणि हे सगळे अवॉर्ड 2019 वर्षासाठीचे आहेत, हे सुद्धा लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा। ओके, पुढील क्वेश्चनसुद्धा एक अवॉर्डच्या संबंधित आहे आणि महत्त्वाचा पुरस्कार आहे। अलीकडेच 2019 वर्षासाठीचा
हॉकी इंडिया बलजीत सिंग गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार कुणाला मिळाला? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मिस्टर क्रिशन बी पाठक. तर क्रिशन बी पाठक यांना मिळालेला आहे हॉकी इंडियाचा बलजीत सिंग गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार. आणखी जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. ते पुरस्कार म्हणजे हॉकी इंडिया प्रगत सिंग अवॉर्ड फॉर डिफेंडर ऑफ द इयर 2019 जो मिळालेला आहे हरमप्रीत सिंग यांना. त्यानंतर हॉकी इंडिया अजितपाल सिंग अवॉर्ड फॉर मिडफिल्डर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे नेहा गोयल यांना. आणि हॉकी इंडिया धनराज पिल्लई अवॉर्ड फॉर फॉरवर्ड ऑफ द इयर 2019 हा मिळालेला आहे मनदीप सिंग यांना. ओके, तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुमच्या जास्त वेळासाठी ते लक्षात राहील. अलीकडेच युनियन मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. ही समिती कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स म्हणजेच CFR मार्गदर्शक तत्वांचे परीक्षण करेल आणि आवश्यक त्या शिफारसी करेल. तर आपल्याला फक्त अध्यक्ष कोण आहे ते सांगायचं आहे. तर या समितीचे अध्यक्ष आहे NC सक्सेना. NC सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली गेली आणि ही समिती कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स मार्गदर्शक तत्वांचे परीक्षण करेल आणि अत्यावश्यक त्या शिफारसी करेल. ओके, आता ही जी समिती आहे ना ती वन हक्क कायदा 2006 अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. वन हक्क कायदा 2006 ज्याला आपण लांबलचक नावामध्ये म्हणतो द शेड्यूल्ड ट्राईब्स अँड अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स रिकग्निशन ऑफ फॉरेस्ट राईट ॲक्ट 2006. ओके, तर त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो फॉरेस्ट राईट ॲक्ट 2006. तर या कायद्यान्वये या समितीची स्थापना केली गेली. UPA सरकारच्या काळातील हा कायदा आहे. 2006 म्हटल्यावरती आपला ते लक्षात येऊन जातंच. आता CFR म्हणजे काय? तर CFR म्हणजे कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स ज्याला आपण मराठीमध्ये सामुदायिक वन संसाधन म्हणतो. तर ही वन हक्क कायद्यामधील एक तरतूद आहे. ओके, आता वन हक्क कायदा जो आहे तो वन हक्क कायदा काय आहे? तर आदिवासी ज्या जमाती आहे म्हणजे आदिवासी जमातींना म्हणजे जे लोक पूर्वीपासून जंगलामध्ये राहत आलेले आहेत किंवा ज्यांचा उदरनिर्वाह जंगलातील संसाधनांवरती आहे तर अशा लोकांना त्या ठिकाणच्या जमिनीवरती व्यक्तिगत तसे सामुदायिक अधिकार हा कायदा प्रदान करतो. तर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे हे पॉईंट नोट डाऊन करून घ्या. तसंच वन हक्क कायदा 2006 अगदी डिटेलमध्ये तुम्ही वाचू शकता, गुगलवरती अवेलेबल आहे. आता आपण पुढील क्वेश्चन बघूयात. अलीकडेच कोविड-19च्या प्रभावामुळे जर्मनीत अर्थव्यवस्थेच्या चिंतेतून हेस्सी राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आत्महत्या केली. त्यांचे नाव ओळखा. तर त्यांचे नाव आहे थॉमस शेफर म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे आपलं आन्सर आहे. गेल्या 10 वर्षापासून ते जर्मनीच्या हेस्सी राज्याचे अर्थमंत्री होते आणि फार शॉकिंग न्यूज होती सगळ्यांसाठीच. कारण आधीच कोविडमुळे आपल्याला नवीन नवीन धक्के बसत आहे आणि जेव्हा एवढ्या मोठ्यावरील व्यक्तीविषयी अशी बातमी येते तेव्हा फार वाईट वाटतं. जे काही झालं ते फार वाईट होतं, आपण ते चेंज नाही करू शकत, पण असं नको व्हायला पाहिजे होतं. कारण कुठलेही संकट असो आज ना उद्या ते जातंच, पण लाईफ आपल्याला एकदाच मिळतं. तर म्हणून आत्महत्या करणं हे कुठल्याच गोष्टीचं सोल्युशन नाही आहे असं मला तरी वाटतं. हेही दिवस निघून जातीलच कधी ना कधी. तुम्हीसुद्धा तुमचं कर्तव्य करत राहा फक्त, म्हणजे तुमचा अभ्यास करत राहा आणि जास्तीत जास्त सकारात्मक राहा. तुम्हाला बोर नको व्हायला. आपण पुढील क्वेश्चन बघूयात. तर हा जो क्वेश्चन आहे तो अगदी पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे आणि महत्त्वाचा आहे. अ स्टेटमेंट कोविड-19 चाचणीची किट तयार करणे आणि त्याच्या विक्रीची परवानगी मिळवणारी मायलॅब डिस्कवरी सोल्युशन पहिली भारतीय संस्था आहे. ब स्टेटमेंट विषाणूतज्ञ मिनल दाखवे भोसले यांच्या नेतृत्वाखाली या किटचं डिझाईन तयार केलं गेलं आहे. वरील योग्य विधान किंवा विधाने लक्षात घ्या. तर हे दोन्ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत आणि खूप महत्त्वाचे आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या की पुण्यातील मायलॅब डिस्कवरी सोल्युशन्स या कंपनीने कोविड-19 चाचणीची किट अगदी यशस्वीपणे तयार केली, तसेच त्याच्या विक्रीची परवानगीसुद्धा मिळवली. आणि या विक्रीची म्हणजे या कंपनीला या किटच्या विक्रीची परवानगी तेव्हाच मिळते जेव्हा या किटने केलेली चाचणी 100% रिझल्ट देते. आणि अशी ही कोविड-19 चाचणीची किट तयार करणारी आणि विक्री करणारी मायलॅब डिस्कवरी सोल्युशन ही पहिली भारतीय संस्था आहे. ओके, आणि ज्या विषाणूतज्ञ मिनल दाखवे भोसले आहे तर यांच्या नेतृत्वाखाली या किटचं डिझाईन तयार केलं गेलं. खूप महत्त्वाचा पॉईंट होता हा. पॉईंटसुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. मिनल दाखवे भोसले या व्हायरॉलॉजिस्ट आहे, म्हणजे मिनल दाखवे भोसले या विषाणूतज्ञ आहेत आणि मायलॅब संशोधन आणि विकास विभागाच्या त्या प्रमुख आहेत. आणि खूप इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे
गरोदर असताना देखील त्यांनी कोरोनाची चाचणी करणाऱ्या किटच्या निर्मितीमध्ये अगदी मोलाची भूमिका बजावली आहे. खरंच सलाम त्यांना. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच ही न्यूज, कारण खूप बातमीमध्ये होत्या त्या, कारण त्यांनी कामच त्या लेवलचं केलेलं आहे. खरंच सलाम त्यांना. पुढील क्वेश्चन आपण बघूयात. हा क्वेश्चन एका पुरस्कारासंबंधी आहे. बघा, अलीकडेच राजकारणातील उत्तम कामगिरीसाठी स्वराज्य पुरस्कार डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी अवॉर्ड 2020 खालीलपैकी कुणाला मिळाला? हा पुरस्कार मिळालेला आहे सर्बानंद सोनोवाल, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. सर्बानंद सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इंडिया फाउंडेशन आणि इंडिक अकॅडमीतर्फे हा पुरस्कार गुजरातमध्ये 6व्या इंडिया आयडियाज कॉन्क्लेव्ह दरम्यान प्रदान करण्यात आला. स्वराज्य पुरस्काराचं उद्दिष्ट संस्कृती, सामाजिक कार्य, राजकारण आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील व्यक्तींनी केलेल्या उत्कृष्ट कामाचा सन्मान करणे हा आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की स्वराज्य पुरस्कार कुणाला देण्यात येतो, तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांना सन्मान देण्यात येतो. आता स्वराज्य पुरस्काराअंतर्गत ना विविध पुरस्कार देण्यात येतात, म्हणजे विविध श्रेणी आहेत, तर त्या तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. जसं की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी अवॉर्ड हा पॉलिटिक्समध्ये सर्बानंद सोनोवाल यांना मिळालेला आहे. त्यानंतर श्री नारायण गुरु अवॉर्ड हा सोशल वर्कसाठी के परासरन यांना मिळालेला आहे. त्यानंतर उस्ताद बिस्मिल्ला खान अवॉर्ड हा कल्चरसाठी भारत बाला यांना मिळालेला आहे. आणि डॉक्टर BR शेनॉय अवॉर्ड हा NK सिंग यांना मिळालेला आहे इकॉनॉमिक्ससाठी. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे नावं वाचत आहोत, त्यामुळे आपल्याला अनोळखी वाटतात. सर्बानंद सोनोवाल हे सगळ्यांना माहिती आहे, पण बाकी नावं आपल्याला थोडे अनोळखी वाटतात. पण तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या आणि वारंवार जर तुमच्या वाचनामध्ये गेलं तर तुम्हाला ते लक्षात राहून जातात. ओके, पुढील क्वेश्चन बघू आता. अलीकडेच जेवियर परेज दे क्युलर यांचे निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या संघटनेचे माजी सेक्रेटरी जनरल होते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 युनायटेड नेशन्स. तर युनायटेड नेशन्सचे ते सेक्रेटरी जनरल होते. पेरू देशाचे नागरिक आहेत ते. हा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा. वयाच्या 100व्या वर्षी त्यांचं निधन झालं. 1 जानेवारी 1982 ते 31 डिसेंबर 1991पर्यंत संयुक्त राष्ट्रांचे 5वे सेक्रेटरी जनरल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांचं वयाच्या 100व्या वर्षी निधन झालं, हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. ओके, आता पुढील क्वेश्चन बघूयात आपण. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आय ॲम ऑल्सो डिजिटल ही डिजिटल साक्षरता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचा आन्सर आहे केरळ राज्य सरकार, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. तर केरळ राज्य सरकारने आय ॲम ऑल्सो डिजिटल तर ही डिजिटल साक्षरता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. माहिती तंत्रज्ञान विभाग आणि केरळ साक्षरता अभियानाअंतर्गत केरळ राज्य IT मिशनद्वारे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ओके, तर लक्षात असू द्या. आता आपण पुढील क्वेश्चन बघूयात. खालील विधान किंवा विधाने विचारात घ्या. अविधान: अलीकडेच जेंडर सोशल नॉर्म इंडेक्स युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच UNDP कडून जाहीर करण्यात आला. ब विधान आहे: या अहवालाची ही 5वी आवृत्ती होती. तर इथे अ स्टेटमेंट योग्य आहे, पण ब स्टेटमेंट हे चुकीचं आहे, कारण हा अहवाल प्रथमच जाहीर करण्यात आलेला आहे, म्हणजे पहिलीच आवृत्ती आहे. आणि कोणी जाहीर केला तर UNDPने, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामकडून. ओके, आपल्याला खालील विधान किंवा विधाने विचारात घ्यायला लावली, तर इथे असत्य आणि ब असत्य म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे आपल्याचा आन्सर आहे. या अहवालामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अजूनही प्रत्येक देशामध्ये लैंगिक असमानता आहे, म्हणजे लिंग असमानता आहे. तर असं या अहवालामध्ये ठळक अक्षरामध्ये सांगण्यात आलेलं आहे. या अहवालानुसार बरेच असे मुद्दे सांगण्यात आलेले आहेत, ते मला सांगते. तर अहवालानुसार असं म्हणण्यात आलेलं आहे की राजकारण, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये सोशल बिलीफ्स हे लैंगिक समानतेला कसा अडथळा निर्माण करतात हे सांगण्यात आलेलं आहे. तसंच नोकरी करताना कशा प्रकारे स्त्रियांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो, जसं की फॅमिली प्रेशर वेगळं असतं, वर्क प्रेशर वेगळं असतं आणि कुणाशी शेअरही करता येत नाही, हे वालं प्रेशर एक वेगळं असतं. तर या सगळ्या पॉईंट्सविषयी त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तसंच त्यांनी 75 देशांमधील डेटा कलेक्ट केला आणि त्यानुसार जवळपास 40% लोकांना असं वाटतं की पुरुष हे चांगले व्यावसायिक अधिकारी असतात, म्हणजे महिलांपेक्षा पुरुष हे व्यावसायिक अधिकारी चांगले असतात. आणि तसंच जर नोकरी केली समजा, म्हणजेच एखाद्या कंपनीमध्ये फक्त एकच जागा आहे आणि दोघांनी अप्लाय केलं, एका महिलांनी आणि एका पुरुषांनी, तर त्यामध्ये
40 ते 50% लोकांना असं वाटतं की ती जी नोकरी आहे ती पुरुषांनीच करावी, कारण पुरुषे जास्त व्यावसायिक अधिकारी चांगले बनतात स्त्रियांपेक्षा, असं त्यांचं म्हणणं आहे. काय मी तिथे कुठल्या बेसिसवरती म्हणतात तर. तसंच 28% लोक तर असे मानतात की जर हजबंडनी जर वाईफला मारलं तर त्यामध्ये काहीच गैर नाही आहे. काय माहिती कुठून येतात हे लोक. त्यांना असं वाटतं की हजबंडनी जर वाईफला मारलं तर त्यामध्ये काहीही गैर नाही आहे. आणखी असे खूप सगळे असे मुद्दे आहे, म्हणजे ते जर तुम्ही वाचलं तर तुमचं डोकं थोडंसं चक्रावून जातंच. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते, जसं की हा अहवाल कोणी प्रकाशित केला किंवा आवृत्ती कितवी आहे, तर हे आपल्याला माहिती पाहिजे, कारण यावरती आपल्याला क्वेश्चन बनतो. ओके, तर आता आपण पुढील क्वेश्चन बघूयात. अलीकडेच प्रकाशित झालेले इंडिया अनलिमिटेड रिक्लेमिंग द लॉस्ट ग्लोरी पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, अरविंद पंजारिया. तर अरविंद पंजारिया यांनी इंडिया अनलिमिटेड रिक्लेमिंग द लॉस्ट ग्लोरी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. त्यांनी जवळपास 15हून अधिक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि 2012मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानितसुद्धा केलेलं आहे. तर लक्षात असू द्या ते पुस्तक आणि त्याचे ऑथर. पुढील क्वेश्चन हा सुद्धा एक पुस्तकाच्या संबंधितच आहे, म्हणजेच अलीकडेच प्रकाशित झालेले मोदी मॅन्डेट 2019 डिस्पॅचेस फ्रॉम ग्राउंड झिरो पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर याचे लेखक आहे ऑप्शन नंबर 4, प्रदीप भंडारी. तर प्रदीप भंडारी यांनी या पुस्तकामध्ये, आता तुम्हाला नावावरून समजलंच आहे, तर या पुस्तकामध्ये ना 2019मध्ये कशाप्रकारे मोदीजी विजयी झाले, म्हणजे जेव्हा सगळे विरोधक एका साईडला होते आणि मोदीजी त्यांनी कशाप्रकारे निवडणूक जिंकली, ते या सगळ्या गोष्टींचं त्यामध्ये वर्णन आहे. तर हे जे पुस्तक आहे ते प्रदीप भंडारी यांनी लिहिलेलं आहे. प्रदीप भंडारी लक्षातच ठेवा कोणी लिहिलेलं आहे, तर कारण आपल्याला यावरती प्रश्न बनतात, जसं की हे पुस्तक कोणी लिहिलं म्हणून. आणि मार्च 2020मध्ये ना भरपूर पुस्तकं रिलीज झालेली आहे आपल्या भारतीय ऑथरची. तर त्यातील काही महत्त्वाचे पुस्तकांची नावं, त्यांची यादी मी इथे दिलेली आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊ. जसं की पिलिग्रिम नेशन, द मेकिंग ऑफ भारतवर्ष याचे ऑथर आहेत देवदत्त पटनायक. त्यानंतर द हिना आर्टिस्ट याचे लेखक आहे अलका जोशी. त्यानंतर फिनटेक फ्युचर द डिजिटल DNA ऑफ फायनान्स याचे लेखक आहे संजय फाडके. त्यानंतर द गेटेड रिपब्लिक इंडियाज पब्लिक पॉलिसी फेल्युअर्स अँड प्रायव्हेट सोल्युशन्स याचे लेखक आहे शंकर अय्यर. आणि व्हाईट ॲज मिल्क अँड राईस स्टोरीज ऑफ आयसोलेटेड ट्राईब्स इन इंडिया याचे लेखक आहे निधी दुगर कुंदालिया. ओके, तर हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता, कारण कशावरती जरी क्वेश्चन आला तरी आपल्याला तो सॉल्व करता आलाच पाहिजे. पुढील क्वेश्चन आता, अलीकडेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने महिला उद्योजकांसाठी डॅश पोर्टल सुरू केले. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, उद्यम सखी पोर्टल. तर उद्यम सखी पोर्टल हे महिला उद्योजकांसाठी सुरू केलेलं आहे. महिला सबलीकरण तसेच त्यांना उद्योगासाठी आवश्यक ते प्रशिक्षण या पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येईल. तर कुठलं पोर्टल आहे हे सुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे लक्षातच असू द्या, उद्यम सखी पोर्टल. ओके, आता पुढील क्वेश्चन बघूयात आपण. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना योग्य विधान किंवा विधाने ओळखा. अविधान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2017 रोजी उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये या योजनेची सुरुवात केली. ब विधान, या योजनेचे ब्रीदवाक्य स्वच्छ इंधन चांगले जीवन असे आहे. तर इथे ब स्टेटमेंट बरोबर आहे, या योजनेचे ब्रीदवाक्य स्वच्छ इंधन चांगलं जीवन असं आहे, अगदी योग्य आहे. पण अ स्टेटमेंट इथे चुकीचं आहे, कारण या योजनेची सुरुवात 1 मे 2016ला करण्यात आलेली होती. बाकी स्टेटमेंट बरोबर आहे उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये, पण जी डेट आहे ते चुकीची दिली आहे 1 मे 2016. ओके, अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला योग्य विधान ओळखायला लावले होते, म्हणून ऑप्शन नंबर 2 म्हणजे फक्त ब हे आपला आन्सर आहे. आता हा क्वेश्चन इन्क्लूड करण्याचं कारण म्हणजे ही योजना चर्चेमध्ये होती, आणि चर्चेमध्ये असण्याचं कारण काय आहे, तर 2011च्या जनगणनेनुसार ज्यांचा समावेश BPL कॅटेगरीमध्ये होतो अशा महिलांना कोरोना आधार म्हणून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 3 महिन्यांसाठी LPG गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. त्यामुळे ही योजना चर्चेमध्ये होती, आणि या योजनेविषयीचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि ते म्हणजे जसं की या योजनेची सुरुवात 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये झाली होती. या योजनेची अंमलबजावणी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय करते, आणि या योजनेअंतर्गत ग्राहकांना एक स्टोव्ह आणि LPG गॅस देण्यात येतो, ज्याची किंमत 3200 रुपये आहे, आणि यातील 1600 रुपयांची सबसिडीही सरकार देते.
तर अगदी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या हे वाले पॉईंट्स, जसं की योजनेचा उद्देश काय आहे, ही योजना केव्हा सुरू झाली होती, कुठून सुरू झालेली होती, तसंच ब्रीद वाक्य काय आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. अलीकडेच वर्ल्ड लाईन इंडिया डिजिटल पेमेंट्स 2019 रिपोर्टनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक डिजिटल ट्रान्झॅक्शन नोंदविल्या गेले. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राने टॉप केलेला आहे. आता तुमच्यासाठी अगदी सिंपल क्वेश्चन आहे की मोदीजींनी डिजिटल इंडिया केव्हा लॉन्च केलेलं होतं. तर हे तुम्ही आत्ताच व्हिडिओला पॉज करून याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्या जर तुम्हाला माहिती असेल तर, आणि नसेल माहिती तर पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर सर्च करा. ओके, तर वर्ल्ड इंडिया डिजिटल पेमेंट 2019 रिपोर्टनुसार राज्यांमध्ये सर्वाधिक डिजिटल ट्रान्झॅक्शनामध्ये महाराष्ट्र 1 नंबरवरती आहे, 2 नंबरवरती कर्नाटक आहे, 3 नंबरवरती तमिळनाडू आणि 4 नंबरवरती आहे दिल्ली. तसंच शहरांमध्ये सर्वाधिक डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये बँगलोर 1 नंबरवरती, चेन्नई 2 नंबरवरती, मुंबई 3ऱ्या नंबरवरती आणि आपलं पुणे 4थ्या नंबरवरती आहे. ओके, तर हे सुद्धा व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. कोविड-19च्या वाढत्या प्रभावामुळे आयफा 2020 पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. आयफा 2020 पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन डॅश येथे होणार होते. तर याचा आन्सर आहे यापैकी नाही, कारण या वितरण सोहळ्याचे आयोजन आयफा 2020 वितरण सोहळ्याचे आयोजन मध्य प्रदेशमध्ये होणार होतं. इथे मध्य प्रदेश ऑप्शनमध्ये नाही आहे. ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही हे आपला आन्सर आहे. आयफा तुम्हाला माहीतच असेल, इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड. ओके, तर यंदा करायची ही 21वी आवृत्ती होती. आयोजन मध्य प्रदेशमध्ये होणार होतं, पण कोविड-19मुळे ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे. 2019 विषयी आपण बघूयात माहिती, कारण थोडेसे स्पेशल होते हे वाले पुरस्कार. कारण पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये असं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईला, आणि आवृत्ती ही 20वी होती. बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड रणवीर सिंग यांना मिळालेला होता पद्मावतसाठी, बेस्ट ॲक्ट्रेसचा आलिया भट यांना राजी मूव्हीसाठी, आणि बेस्ट डिरेक्टरचा श्रीराम राघवन यांना अंधाधुन या मूव्हीसाठी. ओके, तर व्यवस्थितपणे माहिती असू द्यात आयफा पुरस्काराविषयी पण. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मसीहा मोदी अ टेल ऑफ ग्रेट एक्सपेक्टेशन पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 तलविन सिंग. तर तलविन सिंग या पुस्तकाचे लेखक आहेत आणि ते ज्येष्ठ पत्रकार आहेत, तुम्हाला माहितीसुद्धा असतील, आणि त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. तर ते पुस्तक आणि त्याचे ऑथर अगदी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. जसं आपण मगाशी क्वेश्चन बघितला त्यामध्येच तुम्ही हा वाला क्वेश्चन पण इन्क्लूड करा. नेक्स्ट क्वेश्चन हा एक अपॉइंटमेंट संबंधी आहे. अलीकडेच डॅश यांनी मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच MMTCचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. तर याचा आन्सर आहे सुधांशू पांडे, म्हणजे ऑप्शन नंबर 1. MMTC ही भारतातील सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय व्यापार कंपनी आहे, जी मोठ्या प्रमाणावरती मिनरल ओर एक्सपोर्ट करते, आणि या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे सुधांशू पांडे यांनी. ओके, त्यांनी राज्यांमधील विविध वरिष्ठ पदांवरती काम केलेलं आहे, तसंच ते IAS अधिकारीसुद्धा होते. तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. MMTCबद्दल आणखी सांगायचं झालं तर MMTCचं हेडक्वार्टर नवी दिल्लीला आहे आणि याची स्थापना 1963 झालेली होती. ओके, ते सुद्धा पॉईंट तुम्ही माहिती असू द्यात. आता पुढील क्वेश्चन बघूयात. अलीकडेच खालीलपैकी कोणाची पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 रविंदर सिंग ढिल्लोन. तर रविंद्र सिंग ढिल्लोन यांची पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ढिल्लोन यांना विद्युत क्षेत्राचा 34 वर्षांहून अधिक अनुभव आहे. तसंच त्यांनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांवरती 25 वर्षांहून अधिक काम केलेलं आहे. ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि त्यांनी IIT दिल्लीमधून पॉवर सिस्टीममध्ये PG कंप्लीट केलेलं आहे. ओके, तर त्यांचं नावसुद्धा माहिती असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन. NGO ॲडवायझर 2020 रँकिंग खालील विधान किंवा विधाने लक्षात घ्या. अविधान, ब्रॅक या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेने जगातील अव्वल 500 ग्लोबल बिगर सरकारी संस्था म्हणजेच NGOमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. ब विधान, NGO ॲडवायझर 2020 रँकिंगमध्ये ब्रॅकने सलग 5व्या वर्षी जगातील अव्वल स्वयंसेवी संस्था म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. तर हे दोनही विधानं इथे योग्य आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. ऑप्शन नंबर 3 दोन्ही सत्य हे आपल्याचा आन्सर आहे.
तर ब्रॅकविषयी आपण अगदी थोडक्यामध्ये माहिती बघूयात. ब्रॅक ही बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय विकास संस्था आहे. बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून जेव्हा अस्तित्वात आले तेव्हा युद्ध शरणार्थींना मदत करण्यासाठी सर फैजल हसन अबेद यांनी 1972 या संस्थेची स्थापना केली होती. पोषण, आरोग्यसेवा, लैंगिक समानता, पर्यावरण आणि रोजगार इत्यादी अशा विविध क्षेत्रांमध्ये ही संस्था कार्यरत आहे. आणि या संस्थेला NGO ॲडवायझर 2020 रँकिंगमध्ये जगातील अव्वल 500 ग्लोबल बिगर सरकारी संस्थांमध्ये अव्वल स्थान मिळाले आहे. त्यामुळे आपल्याला ही जी न्यूज आहे ती महत्त्वाची आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. आता आपण पुढील क्वेश्चन बघूयात. अलीकडेच खेळाडू आंद्रेस केम्ब्री यांनी निवृत्तीची घोषणा केली. आंद्रेस केम्ब्री प्रसिद्ध डॅश आहेत. तर ते प्रसिद्ध फुटबॉलपटू आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे आपल्याला उत्तर आहे. माल्टा देशाचे ते फुटबॉलपटू आहेत आणि त्यांनी मार्च 2020 निवृत्तीची घोषणा केली होती. माल्टा ही एक युरोपियन आयलँड कंट्री आहे आणि माल्टाची राजधानी आहे वालेटा. ओके, तर आपण आता पुढील क्वेश्चन बघूयात. अविधान ऑल इंडिया पोलीस ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2019-20 हरियाणामध्ये पार पडली. ब विधान ऑल इंडिया पोलीस ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2019-20 ही 68वी आवृत्ती होती. योग्य नसणारी विधान किंवा विधाने ओळखा. तर दोन्ही विधान इथे योग्य आहेत म्हणून एकही नाही, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर राहणार आहे. कारण आपल्याला इथे योग्य नसणारी विधान किंवा विधाने ओळखायला लावली होती आणि इथे दोन्ही विधानही योग्य आहेत, त्यामुळे एकही नाही हे आपलं उत्तर आहे. तुम्हीसुद्धा हे नोट डाऊन करा हे सगळे पॉईंट्स. ऑल इंडिया पोलीस ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2019-20 ही पंचकुला डिस्ट्रिक्ट हरियाणामध्ये पार पडली आणि या चॅम्पियनशिपची ही 68वी आवृत्ती होती. या चॅम्पियनशिपचं उद्दिष्ट 2028 होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला अव्वल 10मध्ये स्थान मिळवून देणे हे आहे. आता एक सिंपल क्वेश्चन तुमच्यासाठी. 2028चे ऑलिम्पिक कोणत्या देशामध्ये होणार आहे, म्हणजे होस्ट कंट्रीचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. तर याचा आन्सर तुम्ही नक्की द्या. पुढील क्वेश्चन बघूया आता आपण. अलीकडेच वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचे डिरेक्टर जनरल म्हणून डॅश यांची नियुक्ती केली गेली. तर ऑप्शन नंबर 1 या क्वेश्चनचा आन्सर आहे डॅरेन टँग. तर अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. तर डॅरेन टँग यांची वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचे डिरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती केली गेली आहे. सध्याचे जे WIPO म्हणजेच वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचे जे डिरेक्टर जनरल आहे फ्रान्सिस गुरी, ते 30 सप्टेंबर 2020ला रिटायर होणार आहेत आणि त्यानंतर 1 ऑक्टोबर 2020 डॅरेन टँग हे कार्यभार स्वीकारतील. WIPOचं हेडक्वार्टर हे जिनिवाला आहे, हे सुद्धा एक माहिती असू द्या, जिनिवा स्वित्झर्लंडमध्ये. तर आता आपण पुढील क्वेश्चन बघूयात. अलीकडेच बेस्ट सिटीजन ऑफ इंडिया गोल्ड मेडल अवॉर्ड 2020 खालीलपैकी कुणाला मिळाला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर जयमंती बक्षी, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. तर त्यांना 2020चा बेस्ट सिटीजन्स ऑफ इंडिया गोल्ड मेडल अवॉर्ड हा मिळालेला आहे. त्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंदीगड येथे ऑटोलॅरिंगोलॉजी म्हणजेच नाक कान घसा संबंधित विभागाच्या प्रमुख आहेत. आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार विज्ञान, चिकित्सा विज्ञान, शोध, उद्योग आणि सामाजिक सेवांमध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीला GEPRA म्हणजेच ग्लोबल इकॉनॉमिक प्रोग्रेस अँड रिसर्च असोसिएशनद्वारे देण्यात येतो. 2020चा कुणाला मिळाला आहे डॉक्टर जयमंती बक्षी यांना आणि 2019चा कुणाला मिळाला होता तर डॉक्टर शैलेंद्र ममगाई यांना. तर दोन्ही वर्षाचे लक्षात असू द्या. आता आपण पुढील क्वेश्चन बघूयात. वर्ल्ड रेअर डिसीज डे केव्हा साजरा करतात. तर दुर्मिळ आजार दिन केव्हा साजरा करतात असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. म्हणजेच हा जो दिवस आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा करतात, म्हणजे 28 फेब्रुवारी किंवा 29 फेब्रुवारीला. या दिवसाची सुरुवात युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर रेअर डिसीज आणि नॅशनल अलायन्सच्या परिषदेने 29 फेब्रुवारी 2008 केली होती. आणि तुम्हाला माहिती आहे 29 फेब्रुवारी ही जी तारीख आहे ती वर्षातून 4 वर्षातून एकदाच येते, म्हणून दुर्मिळ आजारासाठी दुर्मिळ तारीख निवडली गेली आणि इतर वेळी 28 फेब्रुवारीला हा दिवस साजरा करतात. ओके, यंदाची थीम रिफ्रेम रेअर ही होती. आणि आणखी एक पॉईंट जनरल नॉलेजसाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता की स्पेन देशाने 2013 हे वर्ष स्पॅनिश इयर ऑफ रेअर डिसीजेस म्हणून घोषित केलेलं होतं. तर हे काही जे महत्त्वाचे दिवस असतात ते आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला दिवसावरती क्वेश्चन येतात, अगदी सिम्पलवालेच येतात,
कधी आपल्याला थीम विचारतात, कधी आपल्याला तो दिवस विचारतात, तर थीम आणि दिवस दोन्ही पण लक्षात असू द्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, अर्थ अवर योग्य कथन किंवा कथने लक्षात घ्या. अ विधान, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड या संस्थेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ही मोहीम राबविण्यात येते. ब विधान, अर्थ अवर 2020ची थीम क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे. तर दोन्ही स्टेटमेंट इथं बरोबर आहेत, म्हणून दोन्ही म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर राहील. मार्च एंडिंगला एखाद्या स्पेसिफिक दिवशी अर्थ अवर साजरा करण्यात येतो आणि या दरम्यान रात्री 8:30 ते 9:30 या वेळेमध्ये लाईट्स ऑफ करतात. सगळ्यात पहिल्यांदा हा कार्यक्रम जो आहे तो 2007 साली सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आला होता. महत्त्वाचा पॉईंट आहे हा, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. अर्थ अवर साजरा करण्यामध्ये एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे निसर्गाचं संवर्धन करणं. कारण तुम्हाला माहिती आहे आजकाल विजेचा वापर किती सगळा वाढलेला आहे. तसंच AC, वाहनं यांच्यामधून जो काही हानिकारक वायूचं उत्सर्जन होतं, तर यामुळे निसर्गाचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून अर्थ अवर हा साजरा करण्यात येतो. आणि मार्च एंडिंगला एखाद्या स्पेसिफिक दिवशी हा साजरा करण्यात येतो, ज्या दिवशी रात्री 8:30 ते 9:30 या वेळेमध्ये लाईट्स ऑफ करतात. ओके. तर तुम्ही हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जसं की कुणाच्या माध्यमातून हा साजरा करण्यात येतो, थीम काय होती. ओके. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अलीकडेच लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतसुद्धा केंद्रीय संस्कृत विद्यापीठ बिल 2019 पास झाले. हे विधेयक भारतातील किती विद्यापीठांना केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा प्रदान करेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3, म्हणजे ऑप्शन नंबर 3 विद्यापीठांना. तर केंद्रीय संस्कृत विद्यापीठ बिल 2019मुळे भारतातील 3 विद्यापीठांना केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा प्रदान करण्यात येणार आहेत. आणि ही 3 विद्यापीठं कोणती आहेत तर ते पण तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ते 3 विद्यापीठ आहेत राष्ट्रीय संस्कृत संस्थान नवी दिल्ली, श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली आणि तिसरं आहे राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती. ओके. या केंद्रीय विद्यापीठांमार्फत संस्कृत भाषेचा प्रचार तसेच प्रसार करण्यात येईल आणि त्याचप्रमाणे म्हणजे संस्कृत या विषयाप्रमाणेच इतर विषयांच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा प्रयत्न केले जाते. तर अगदी व्यवस्थितपणे माहिती असू द्या. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. खालील विधान किंवा विधाने लक्षात घ्या. अ विधान आहे, 23 मार्च 2020 रोजी शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा शपथ घेतली. ब विधान, शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचे 17वे आणि विद्यमान मुख्यमंत्री आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये काय काय राजकीय घडामोडी झाल्या आणि कशा प्रकारे कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर हे सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्या एक्झामसाठी तेवढं महत्त्वाचं नाही आहे. आपण आपल्या क्वेश्चनकडे येऊयात. स्टेटमेंट जर आपण बघितलं तर स्टेटमेंट हे चुकीचं आहे, कारण शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी 4थ्यांदा शपथ घेतली आहे, म्हणजेच अविधान चुकीचं आहे. ब विधान इथे योग्य आहे. शिवराज सिंग चौहान हे मध्य प्रदेशचे 17वे आणि विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ओके. आपल्याला इथे खालील विधान किंवा विधाने लक्षात घ्यायला लावली आहे, म्हणजेच इथे ब सत्य आणि अ असत्य, ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. शिवराज सिंग चौहान हे BJPचे नेते आहेत आणि मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास 13 वर्ष 17 दिवस इतका काळ मुख्यमंत्रीपद त्यांनी अनुभवले आहे. मध्य प्रदेशविषयी सांगायचं झाल्यास मध्य प्रदेश क्षेत्रफळानुसार आपल्या भारतामधील 2ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. मध्य प्रदेशची राजधानी काय आहे तर भोपाळ. आता तुम्ही मॅपकडे लक्ष द्या. मध्य प्रदेशच्या ईशान्येला बघा उत्तर प्रदेश आहे, त्यानंतर पूर्वेला छत्तीसगड, दक्षिणेला आपला महाराष्ट्र, पश्चिमेला गुजरात, वायव्येला राजस्थान ही राज्य आहे. तर ही काही इन्फॉर्मेशन मध्य प्रदेशविषयी. तसंच तुम्ही शिवराज सिंग चौहानविषयी पण माहिती लक्षात ठेवा, जसं की ते कितव्यांदा त्यांनी शपथ घेतली आहे, कितवे मुख्यमंत्री आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता आपण पुढील क्वेश्चन बघूयात हंता व्हायरसविषयी. तर हंता व्हायरस खालील योग्य विधान किंवा विधाने विचारात घ्या. अविधान, हंता व्हायरस उंदीर किंवा खार या प्राण्यांपासून पसरला जातो. ब विधान, हंता व्हायरसमुळे हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम होऊ शकतो. आणि क विधान, हंता व्हायरस मुख्यतः युरोप आणि आशियामध्ये आढळतात. हे तीनही विधान इथे योग्य आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर राहील. कोविड-19चं कहर सुरू असतानाच हंता व्हायरसमुळे चीनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी होती. तुम्हाला सगळ्यांना ते माहितीसुद्धा आहे. तर त्यामुळेच हा क्वेश्चन इथे मी इन्क्लूड केला. आपण या व्हायरसविषयीची इन्फॉर्मेशन अगदी थोडक्यात बघूयात आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बघूयात. काळजीपूर्वक लक्ष द्या तुम्ही. हंता व्हायरस मुख्यतः उंदीरांद्वारे पसरलेल्या व्हायरसचं एक कुटुंब आहे, एक फॅमिली आहे.
हा व्हायरस दक्षिण कोरियामधील हंतन नदीजवळ उंदीरामध्ये सापडला होता आणि म्हणून या विषाणूला हंता व्हायरस असं नाव देण्यात आलं. मूत्र, मल आणि लाळद्वारे हा व्हायरस पसरू शकतो. हंता व्हायरसमुळे हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम होऊ शकतो आणि हा आजार दुर्मिळ जरी असला तरी फार घातक आहे. या आजारामध्ये फ्ल्यूसारखी लक्षणं आढळून येतात, जसं की ताप, कफ, थकवा जाणवणे इत्यादी. तर हंता व्हायरसविषयीचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे आपण बघितलेले आहेत ते तुम्ही अगदी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन. सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार सतीश गुजराल यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्याविषयी योग्य नसलेली विधान किंवा विधाने विचारात घ्या. अविधान: भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे ते धाकटे भाऊ होते. ब विधान: कलाक्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने 1999 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. तर या प्रश्नामध्ये म्हणजे दोन्ही स्टेटमेंट हे योग्य आहे, त्यामुळे एकही नाही हे आपलं उत्तर येईल, कारण आपल्याला विचारलेलं आहे योग्य नसलेली विधानं आणि ते दोन्ही विधानं योग्य आहेत, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर येईल. तर या प्रश्नामधील माहितीच्या व्यतिरिक्त सतीश गुजराल यांच्याविषयीची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण बघूयात. तर लक्ष द्या तुम्ही. सतीश गुजराल यांचा जन्म ब्रिटिश भारतातील झेलम या पश्चिम बंगालमध्ये गावी झाला होता. ते सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार होते. त्यांनी लाहोर येथील मेयो स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकला आणि ग्राफिक डिझाईनचं प्रशिक्षण घेतलं होतं. न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, हिरोशिमामधील हिरोशिमा कलेक्शन, नवी दिल्लीमधील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांसारख्या वेगवेगळ्या संग्रहालयात त्यांची चित्रे लावण्यात आलेली आहेत. मेक्सिकोचा लिओनार्डो द व्हिन्सी, बेल्जियम येथील राजातर्फे गार्ड ऑफ क्राऊन या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तर सतीश गुजराल यांच्याविषयीची इन्फॉर्मेशन ही व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या आणि एकदा वाचली की तुम्हाला व्यवस्थितपणे ती लक्षात राहून जाईल. तर हा जो क्वेश्चन आहे हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. क्वेश्चन असा आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे ICMRचे सेक्रेटरी अँड डिरेक्टर जनरल कोण आहेत? ICMR सध्या चर्चेमध्ये आहेत, तर तुम्हाला माहिती असेलही, म्हणून या प्रश्नासाठी ऑप्शन्स नाही आहेत. ज्यांना माहिती आहे त्यांनी आताच कॉमेंट करा आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी काहीच करू नका, गुगल करा. ओके. तर थांबूयात आता. जाता जाता एक आठवण करून देते. आपल्या विजन स्टडीवरती पेड कोर्सकरिता जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर राज्यसेवा बॅच, कंबाईन बॅच, क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच किंवा सब्जेक्ट वाईज कोर्सकरिता तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तसंच आपल्या विजन स्टडीवरती विषयाच्या फ्री टेस्ट उपलब्ध आहेत, तर तुम्ही या टेस्टसुद्धा सॉल्व करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या टेस्ट सगळ्यांसाठीच फ्री आहे, तर तुम्ही सगळ्यांनी याचा लाभ घ्या. आता पुढल्या लेक्चरमध्ये भेटूयात. लेक्चर कसं वाटलं हे नक्की सांगा. तर आता तुमची रजा घेते. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.